नमस्कार, आपण पाहताय रत्नापूर न्यूज. लातूरात अधिक मासानिमित्त कीर्ती रेसिडेन्सीत श्रीमद भागवत कथा महोत्सव. हत्तेनगर भागातील कीर्ती रेसिडेन्सी कुटुंबातील महिला भगिन्यांच्या हस्ते पूजन व सुनील कंकाळ यांच्या हस्ते नारळ फोडून कथा मंडपाची उभारणीस प्रारंभ. 17 मे रोजी भव्य कलश यात्रा व शोभायात्रेने होणार मंगलमय प्रारंभ. अधिक मासाच्या पावन पर्वानिमित्त लातूरच्या हत्तेनगर भागात असलेल्या कीर्ती रेसिडेन्सी कुटुंबाच्या वतीने दिनांक 17 मे ते 23 मे 2026 दरम्यान 7 दिवसीय श्रीमद भागवत कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या कथा महोत्सवाच्या पूर्वतयारीला आज विधिवत सुरुवात करण्यात आली. कीर्ती रेसिडेन्सीतील महिला भगिनींच्या हस्ते कथा मंडपाचे पूजन करण्यात आले, तर सौ सुवर्णा सुनील कंकाळ व सुनील कंकाळ यांच्या हस्ते नारळ फोडून कथा मंडप उभारणीचा शुभारंभ करण्यात आला. ही श्रीमद भागवत कथा परमपूज्य पंडित विजयकुमारजी पल्लोड यांच्या प्रस्तावनेवरून आयोजित करण्यात आली असून कथा श्रवणासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कथा महोत्सवाची सुरुवात रविवार दिनांक 17 मे रोजी भव्य कलश यात्रा व शोभायात्रेने होणार आहे. सकाळी 7 वाजता हनुमान चौक येथील हनुमान मंदिरातून कलश यात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी 7:30 वाजता शोभायात्रा हनुमान चौक, सुभाष चौक, हत्ते चौक मार्ग कीर्ती रेसिडेन्सी येथील संतोषी माता मंदिरापर्यंत प्रस्थान करणार आहे. या शोभायात्रेत महिला भगिनी पारंपरिक वेशभूषात डोक्यावर कलश घेऊन सहभागी होणार असून भजन, ढोल ताशे आणि धार्मिक घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिरसनात न्हाऊन निघणार आहे. तसेच विविध ठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. संपूर्ण सप्ताहभर श्रीमद भागवत कथाद्वारे भक्तांना अध्यात्म, संस्कार आणि धर्मज्ञानाचा लाभ मिळणार असून कीर्ती रेसिडेन्सी परिवारातील नागरिकांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. रत्नापूर न्यूज, लातूर. महाराज की जय, संतोषी माता की जय.